अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर कल्याणमध्ये विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष दिसून येतोय। आपण पाहू शकता कल्याणमधील या ठिकाणी फडके मैदान आहे। या फडके मैदानावरती आज सकाळपासूनच जेनझीज म्हणजे कल्याण, डोंबिवली, परत ठाण्यापासून शहापूरपर्यंतचे विद्यार्थी होते, भर पावसात या ठिकाणी आंदोलन करत होते। एकंदरीत पाहायला गेलं तर दिल्लीवरच्या जंतर मंतरमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला होता त्याचा निषेध करत या ठिकाणी सगळेच एकत्र येऊन या ठिकाणी घोषणाबाजी करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होते। मात्र आता काही वेळापूर्वीच या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी वर्गांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर काही ठिकाणी जल्लोष देखील या ठिकाणी साजरा केला जात आहे। एकंदरीत ही विद्यार्थ्यांची लढाई सुरू होती आणि ती कुठेतरी विद्यार्थ्यांनी जिंकली आहे अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे। आणि नेमकं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर या विद्यार्थ्यांच्या आणि या पालकांच्या आणि आंदोलनकर्त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया। आज तुम्ही या ठिकाणी आलेत आणि राजीनामा झाल्याची बातमी कळते, काय तुम्हाला वाटतं? हा जेनजीचा खूप मोठा विजय आहे आणि हा तर फक्त राजीनामा आहे। पुढे अभी तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है। हा जेनजीचा विजय भारतीय संविधानाचा। तुम्ही पण पालक म्हणून आलेले आहात, विद्यार्थी तुमच्याकडे? पालक म्हणून मी आलेले। आज राजीनामा झालाय तर आम्हाला खूप बरं वाटतंय। असं आज खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचा विजय झाला आणि विद्यार्थ्यांचा विजय झाला। ही जेनजी जी आताची जनरेशन आहे यांचं फ्युचर ब्राईट करण्यासाठी हा डिसिजन घेणं आणि या मोर्चात प्रत्येक पालकांनी सहभागी होणं फार गरजेचं होतं। कारण हा लढा काही फक्त दिल्लीमध्ये घडलेल्या आत्महत्यांचा नाही आहे, तर हा लढा हा सगळ्या विद्यार्थ्यांचा, सगळ्या पालकांचा आणि या समाजातल्या प्रत्येक माणसाचा आहे। त्यामुळे असे लढे जेव्हाही होतील तेव्हा देशभक्ती घरात न ठेवता आज आपण आपल्या समाजासमोर सगळ्यांसमोर सपोर्ट करून आपण या भारत देशाला उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भारत माता की काय सांगशील आज ज्या पद्धतीने राजीनामा झालाय, तुझी काय भावना आहे? माझी भावना एवढीच आहे, चांगलं झालं की झालंय। आय रिअली होप आपला फ्युचर इंडियामध्ये चांगला असो। बस, थँक्यू। मला असं वाटतं की राजीनामा द्यायलाच पाहिजे होता, कारण की आमच्या फॅमिलीला आमचा टाईम, आमचे पैसे आणि आमचा फ्युचर बर्बाद केला आहे पेपर लीक्समुळे आणि थँक्यू साहेब। एवढा दिवस सगळे विचारतात की राजीनामा घेऊन काय होणार, पण राजीनामा घेतल्याशिवाय पुढे तुम्ही काय पायंडा पाडताय? पुढे येणार हे काय कायम हेच राहणार आहेत का? शिक्षण मंत्री नवीन लोक येतील त्यांच्याकडे काय राहणार आहे? धडा काय देताय तुम्ही त्यांना? तुमचा राजीनामा म्हणजे पुढच्यांना एक धडा आहे की त्यांनी असा कारभार करू नये। काय सांगाल की एवढ्या दिवसापासून सगळे स्टुडंट या ठिकाणी आंदोलन करत होते, आज कल्याणमध्ये देखील झालं जंतर मंतर नंतर? सर, मी खूप आनंदित आहे। आज आमची ही पिढी, ही जेनजी ज्यांना म्हणतायत, त्यांनी आपलं इथे कोरोना पाहिला, आपल्या इथे नोटबंदी पाहिली आणि पुन्हा एकदा भारताला स्वतंत्र होताना बघणार आहे। भारत माता की जय। एकंदरीत पाहिलं तर यांचा उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। ज्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनाम्याची बातमी ज्या पद्धतीने यांना कळाली, त्यानंतर फडके मैदानावरती आपण पाहू शकता विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाचत गात या ठिकाणी जो विजय झाला आहे ते सेलिब्रेशन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। सगळे मुली असतील, विद्यार्थिनी असतील, त्याचबरोबर पालक वर्ग असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले सगळेच या ठिकाणी आंदोलनकर्ते असतील, यांच्यामध्ये मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि अशाच प्रकारे जो आज राजीनामा दिलाय हा धडा पुढे येणाऱ्या त्याच पदावरती राहणाऱ्या मंत्र्यांनी पण शिकावा अशी मागणी जी आहे ते या जेनझींकडनं, या विद्यार्थी वर्गाकडनं आणि आंदोलनकर्त्यांकडनं केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।